दर्शक हो, गेली 1 महिना झालं पूर्ण महाराष्ट्रात अक्षरशः धो-धो पाऊस बरसतोय. सर्व पिकांची नासाडी झाली आहे. कांदा असेल, ऊस असेल. जाणाऱ्या ऊसाची सुद्धा भरपूर नासाडी झालेली आहे. अक्षरशः ऊस लोळल्यामुळं ऊसाच्या कांड्या अक्षरशः कुजून गेलेल्या आहेत. आणि एक तर अशात शासनाने एक निर्णय घेतला आहे की ऊस बिलातून 15 रुपयाची प्रतिटन कपात केली जाणार आहे. हा निर्णय म्हणजे शेतकऱ्याचं अक्षरशः आगीतनं उठून फपुट्यात पडल्यासारखं हे पूर्ण हा निर्णय असा शेतकऱ्यांना वाटतोय. तर येथील आपल्यासोबत काही ऊस उत्पादक शेतकरी आहेत आणि आपण त्यांच्या शासनाच्या ह्या निर्णयाबाबत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. तर चला तर शासन जो आमदार खासदाराला जो लाखो रुपयाचा पगार देते ते 1 वर्ष जर नाही दिलं तर ती काय रिक्षाने फिरणार नाहीत. आलं तुमच्या ध्यानात 4 चाकीमधूनच फिरते. त्यामुळे शेतकऱ्याचा ह्या 5 रुपये द्यायचं आणि 15 रुपये कट करायचे अशातलाच प्रकार आहे. त्यामुळे ही निर्णय चुकीचा वाटतोय. शेतकऱ्याला काय म्हणजे किंमतच नसल्यासारखं झालेलं आहे. आपलं नुकसान झालेलं द्यायचं आणि विकून आपल्याकडून घ्यायचं आलोय. चुकीचा वाटतोय निर्णय. पूर्णपणे चुकीचा आहे ह्यांचा. 6,000 रुपये कट होतात. 6,000 एखादा डोस होतो, फवारणी होती त्याची, आजी मजुरी असली मागली, लाईट पाणी बिल. कारण शेतकऱ्याचं घेऊन शेतकऱ्याला दिल्यासारखं असं बरेच शेतकऱ्याचं मत आहे. पण शासनानं असं करू नये. जे पुढं जास्त पावसामुळे ऊस उगवलं नाही आणि त्यात नदीकाठचे सगळ्यांचे ऊस गेले. सध्या शेतकरी पूर्णपणे अडचणीमध्ये आहे. त्यातून टनाला जी 15 टन जे 15 रुपये जे कमी केले तर हा शेतकऱ्या घोर म्हणजे एकदम मोठा अन्याय आहे. हा अन्याय त्यांना खायासाठी चालू आहे, ही शेतकऱ्यासाठी नाही. आपलं 15 द्यायचं ना, 15 घ्यायचं ना, आपल्याला 2 रुपये द्यायचं. ही पहिल्यापासूनचं त्यांचं धोरणच असं आहे. अजून परत 15 रुपये शासनानं जे शेतकऱ्यावर लादलेत ते समजा शेतकरी नाराज आहे ह्या बदली काय आणि याच्या बदली आपला निश्चित आहे. ही